हाय स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत स्मरणशक्तीचे प्रोफेसर। तर आज आपण या लेसनमध्ये बघणार आहोत अर्थपूर्ण वाक्य बनवा, एका वाक्यात उत्तरे द्या, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, त्याच्यानंतर कोण कोणास म्हणाले, रिकाम्या जागा भरा, त्याच्यानंतर अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा, वाक्यात उपयोग करा, त्याच्यानंतर संधी सोडवा, भाववाचक नामे तयार करा। हे सगळं ग्रामर आपण बघणार आहोत, जे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये नाही तर वर्कबुकमध्ये सॉल्व करायला दिलेलं आहे। आणि ही माझी गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स नक्की मिळतील, जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला वेगळा असा अभ्यास करायची गरज नाही आहे। सो चला सुरुवात करूया व्हिडिओला। सर्वात आधी आपण शब्दार्थ करून घेऊया। शब्दार्थ, पहिला शब्द आहे ऱ्हास होणे म्हणजेच नष्ट होणे, संपणे। तर त्याचा इंग्लिश वर्ड आहे डिस्ट्रॉय। आकडे, अंक, नंबर। अध्यापक, शिक्षक, टीचर। गर्व म्हणजे अहंकार आणि इंग्लिश वर्ड आहे इगो। कान म्हणजे कर्ण आणि त्याचा इंग्लिश वर्ड आहे इयर। नजर म्हणजे दृष्टी आणि इंग्लिश वर्ड आहे साईड। त्याच्यानंतर गाढव, गाढव म्हणजे गर्दभ आणि इंग्लिश वर्ड आहे त्याचा डॉंकी। जे ऑब्वियसली हे जे समानार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द म्हणजेच काय तर मीनिंग, हे सगळ्यांना माहितीच असतील। त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन आन्सर जे लेसनमध्ये दिलेले आहेत। पहिला आहे विद्यार्थी दशेतील कोणती गोष्ट लेखकाला आठवली? तर उत्तर आहे विद्यार्थी दशेतील लेखकांनी केलेला अहमदनगर प्रवास व गाडीतील विसरभोळे प्रोफेसर किंवा प्रोफेसर विसरभोळे व त्यांच्या गमती जमती या गोष्टी लेखकाला आठवल्या। म्हणजे जे विसरभोळे प्रोफेसर होते त्यांच्यासोबत प्रवास करत होते ते, आणि ते ज्या पद्धतीने त्यांच्या गोष्टी आठवणी ठेवण्याच्या आयडियाज सांगत होते, ह्या गोष्टी लेखकाला गमती जमती वाटत होत्या। सेकंड क्वेश्चन आहे मानसशास्त्रातील कोणती संकल्पना प्रोफेसरांनी लेखकाला सांगितली? मानसशास्त्र म्हणजेच काय की कोणती आयडिया आपण डोक्यामध्ये ठेवणार आहोत, किंवा एखाद्या इंद्रियाचा किंवा शक्तीचा दीर्घकाळ उपयोग केला नाही तर ते इंद्रिय किंवा शक्ती नष्ट होते। म्हणजे जर आपण एखाद्या इंद्रिय म्हणजेच काय तर आपल्या शरीराचा एखादा पार्ट किंवा आपल्या अंगामध्ये असणारी काही शक्ती आहे, तिचा जर आपण दीर्घ म्हणजे खूप वेळ किंवा खूप काळ जर तिचा उपयोगच नाही केला तर ते इंद्रिय किंवा ती शक्ती संपुष्टात येते, असं प्रोफेसरांना वाटतं। ही संकल्पना प्रोफेसरांनी लेखकांना सांगितली। तिसरा आहे 146 हा आकडा लक्षात ठेवण्यासाठी कोणती युक्ती प्रोफेसरांनी सांगितली? म्हणजे 146 म्हणजे 146 हा आकडा जर लक्षात ठेवायचा असेल तर आपण काय आयडिया केली पाहिजे? युक्ती म्हणजेच काय तर आयडिया। 146 या आकड्याची मूर्ती डोळ्यासमोर धरली की तो आकडा कधीच विसरायचा नाही। म्हणजे जर आपण 146 आकड्याची मूर्ती म्हणजे त्याची जी इमेज आहे ती आपण आपल्या डोळ्यापुढे धरली की ती कधीच विसरायची नाही, म्हणजे ती आठवणीत ठेवायची। एकमुख विष्णू म्हणजे एकचा अर्थ त्यांनी सांगितला आहे एकमुख विष्णू, आणि षण्मुख म्हणजे चारमुखी असेल त्यांचं जे कार्तिकेय, आणि चतुर्मुख षण्मुखचं 6 येणार आहे, सहामुखी कार्तिकेय, आणि चतुर्मुख म्हणजे चारमुख ब्रह्मदेवांची स्वारी, असं त्यांनी एक इमॅजिन करून ठेवले होते किंवा एक डोक्यामध्ये इमेज तयार करून ठेवली होती। आणि ही युक्ती प्रोफेसरांनी लेखकांना सांगितली, जी लेखकांना अजिबात समजली नाही। त्याच्यानंतर 4th नंबर आहे प्रोफेसरांना कोणती नावे लक्षात राहत नसत? तर प्रोफेसर फार विसरभोळे होते, तर त्यांच्या लक्षात राहत नव्हतं। त्यांना अहमदनगर आणि अहमदाबाद ही 2 नावे लक्षात राहत नसत, कारण त्यांना ही दोन्ही नावं सेमच वाटायची, म्हणजे अहमदनगर आणि अहमदाबाद, त्यामुळे ते विसरून जात असत। त्याच्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे स्टेशनवर उतरताच प्रोफेसर हे विसरभोळे आहेत हे कोणत्या प्रसंगावरून समजते? तर प्रोफेसर विसरभोळे आपल्या मुलीला दाखवण्यासाठी नगरात जात होते। म्हणजे त्यांच्या मुलीला एखादं स्थळ असेल जे त्यांना दाखवायचं होतं, त्यामुळे ते नगरला जात होते। त्यांची मुलगी, जिचं नाव काय होतं सुभद्रा, दौंडच्या स्टेशनवर उतरताना प्रोफेसर तिला तशीच गाडीत निजलेली म्हणजेच त्याचा अर्थ झोपलेली सोडून एकटेच गाडीतून खाली उतरले। म्हणजे ते विसरून गेले की त्यांनी त्यांच्या मुलीला सोबत आणलं आहे। यावरून ते किती विसरभोळे आहेत याची जाणीव होते। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे कोण कोणास म्हणाले, म्हणजेच whom said to whom, who said to whom म्हणजे कोण कोणास म्हणाले। पहिले आहे कसे काय दादा, तर हे कोण म्हणालं? प्रोफेसरांचे बंधू प्रोफेसरांना म्हणाले। सांगितले नाही का आता, तर प्रोफेसर लेखकांना म्हणाले।
अरे सुभीला पुण्यास तर घेतलं होतं. तर प्रोफेसर त्यांच्या बंधूंना म्हणाले. माझी मुलगी काय बरे तिचे नाव, हे कोण म्हणाले, तर प्रोफेसर लेखकांना म्हणाले. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा म्हणजे फिल इन द ब्लँक्स. प्रोफेसर डॅश डॅश सारखे झाले, तर प्रोफेसर भांबावल्यासारखे म्हणजे घाबरल्यासारखे झाले. या डॅश डॅशच्या रामबाण युक्त्या ह्या कशाच्या होत्या, स्मरणशक्ती. स्मरणशक्ती म्हणजे आठवणीत ठेवण्याच्या. डॅश डॅशला नेहमी व्यायाम दिला पाहिजे म्हणजे आपल्या स्मरणशक्तीला आपण नेहमी व्यायाम दिला पाहिजे. पण डॅश डॅश प्रोफेसरांचे तिकडे लक्ष नव्हते सुदैवाने. लेखक काहीतरी बोलले तेव्हा सुदैवाने प्रोफेसरांचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. माझ्या डॅश डॅशतील गोष्ट म्हणजे ही कशातली गोष्ट आहे, कधीची गोष्ट सांगतात लेखक, त्यावेळेस ते विद्यार्थी दशेमध्ये होते ती गोष्ट सांगतात आहे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा म्हणजे पंक्च्युएट द सेंटेन्स. म्हणजे आपल्याला इथे विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. तर पहिला आहे आता लवकर जाऊया. तर हे जे चिन्ह दिलेलं आहे तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह हे डबल आहे. सो अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे आता लवकर जाऊया. आणि तुम्हाला जे लास्टला जे हे दिसणार आहे ह्या चिन्हाला म्हणतात उद्गार चिन्ह. सेकंड आहे तोच गाढवाला का बरे हलवता येते म्हणजेच कान. सो आपल्याला काय द्यायचं आहे इथे, अवतरण चिन्ह. त्याच्यानंतर हे आपला पूर्ण क्वेश्चन लिहायचं आहे. अवतरण चिन्ह जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत तिथे येऊन आपल्याला एंडिंगला हे बंद करायचं आहे. म्हणजे दुसरं जेव्हा अवतरण चिन्ह आपण देणार आहोत त्यानंतर हे जे आपण जो सेंटेन्स लिहिलेला आहे किंवा हे जे वाक्य लिहिलेलं आहे हे इथे कंप्लीट होणार आहे. त्यानंतर इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे कारण त्यांनी म्हणजेच यांनी लेखकांना विचारलेला लेखकांना प्रोफेसरांनी विचारला होता ना हा प्रश्न, म्हणजे तोच गाढवाला का बरे हलवता येतो. काय तुमच्याकडे फोटो आहे, त्याच्यानंतर इथे काय आहे, हे अवतरण चिन्ह आहे. आणि त्याच्यानंतर हे चिन्ह आहे हे उद्गारवाचक. तर उद्गारवाचक चिन्ह का देतात, तर मनातल्या भावना व्यक्त करण्याच्या शब्दाला शेवटी हा चिन्हाचा उपयोग होतो. म्हणजेच काय तुमच्याकडे फोटो आहे, सो इथे फुल स्टॉप येणार आहे. हे अवतरण चिन्ह इथे बंद झालं म्हणजेच हा आपला सेंटेन्स इथे कंप्लीट झालेला आहे. महाराज गुरुजी म्हणाले. सो महाराज काय आहे, याच्यामध्ये अवतरण चिन्ह द्यायचं आहे आणि हे जे आहे हे उद्गार निघालेले आहेत त्यांच्या तोंडातून, ते गुरुजी म्हणाले. जरा पाहूया तर खरं, हे अवतरण चिन्ह दिलेलं आहे इथे आणि हे अवतरण चिन्ह बंद. त्याच्यानंतर फुल स्टॉप म्हणजे हे वाक्य आपलं संपलेलं आहे. त्याच्यानंतर आहे खालील वाक्यातील काळ ओळखा. आयडेंटिफाय द टेन्सेस. गाडीचा दरवाजा बंद झाला, तर हे काय होतं, भूतकाळ. त्यावेळेस होता गाडीचा दरवाजा बंद झाला. राम गोष्ट लिहितो. लिहितो म्हणजे तो लिहित आहे. सो वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंटमध्ये चालू आहे. प्राध्यापक विसरबोळे हे विसराळू होते, तर हे काय आहे, होते सांगितलं. आहेत म्हटलं असतं तर वर्तमान काळामध्ये आलं असतं हे, आणि होते म्हणजेच हे काय आहे, भूतकाळ. निलेशने आपली चूक मान्य केली. सो हे काय आहे, वर्तमान काळ, कारण त्यांनी त्याची चूक मान्य केली आहे. त्याच्यानंतर आहे अविकारी शब्दाचा वाक्यात उपयोग करा म्हणजे मेक द सेंटेन्स. ह्याची आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत म्हणजे मोठी वाक्य बनवायची आहेत. पहिला आहे जर तर. जर तू चांगला वागलास तर मी तुला बक्षीस देईन. दुसरा आहे अलीकडे. अलीकडे तू मला बाहेर दिसतच नाहीस. नंतर शाळा सुटल्यानंतर तू माझ्या घरी ये. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेतली नाही त्यामुळे तो आजारी पडला. आपण दुपारी वाचनालयात जाऊया. त्यानंतर आपण एक्स्ट्राचे क्वेश्चन आन्सर म्हणजे वर्कबुकमधले क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत आणि त्यासोबत वेगळं ग्रामरसुद्धा बघणार आहोत. पहिला आहे रिकाम्या जागा भरामध्ये सकाळी डॅश डॅश जवळ गाडी आली होती, तर कशाजवळ, नगरजवळ. दुसरा आहे पूर्वी कानास डॅश डॅश होती, तर चलनशक्ती. तिसरा आहे तो डॅश डॅश कधीही विसरायचा नाही, तर तो काय, आकडा. त्याच्यानंतर मी डॅश डॅश होऊन म्हटलं चकित. चकित म्हणजे आश्चर्यचकित होऊन. प्रोफेसर भांबावल्यासारखे झाले. चुकी बरोबर सांगायचं आहे. पूर्वी कानास चलनशक्ती नव्हती, तर होती. मनुष्यापेक्षा गाढव श्रेष्ठ आहे, तर त्याच्यामध्ये तसं सांगितलं आहे म्हणून हे उत्तर बरोबर आहे. ते अगदी कठीण आहे, तर हे बरोबर आहे. इतक्यात नगरचे स्टेशन येऊन गाडी थांबली, तर बरोबर आहे. सुबीला मुंबईस तर घेतलं होतं, बरोबर, तर हे चुकीचं आहे कारण त्यांनी कुठे घेतलं होतं, पुण्यामध्ये घेतलं होतं. तर कोण कोणास म्हणाले, तुमच्यावरून तसे वाटते खरे, लेखक प्रोफेसरांना म्हणाले.
त्याच्यानंतर कोणती बरे कारिका ती, तर हे कोण म्हणाले, लेखक प्रोफेसरांना म्हणाले. कारिका म्हणजेच काय ती आयडिया. सुभीला नाही आणलत, प्रोफेसरांचे बंधू प्रोफेसरांना म्हणाले, कारण प्रोफेसर तिला गाडीतच विसरून गेले होते ना. येस थँक्यू आठवले, तर प्रोफेसर लेखकांना म्हणाले. तुम्हाला कान हलवता येतो का, तर प्रोफेसर लेखकांना म्हणाले. एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखकांनी कोणत्या ठिकाणहून गाडी बदलली, तर लेखकांनी पुण्याहून मध्यरात्रीच्या मेलने दौंडला जाऊन तिथून गाडी बदलली आणि ते कुठे चालले होते, आता अहमदनगरला गेले. लोकांनी कोणती ओरड लावली आहे, म्हणजे लोक आता का आरडाओरडा करत आहेत, तर हल्ली अभ्यासाचा बोजा वाढत चालला आहे म्हणून लोकांनी ओरड लावली आहे. म्हणजे हल्लीचा पॅटर्न किंवा अभ्यास हा खूप कठीण आहे आणि खूप जास्त आहे म्हणून लोकांनी ओरड लावली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, पूर्वी कानास काय होती. सो पूर्वी कानास चलनशक्ती, म्हणजे लोक कानाचा उपयोग करायचे असं म्हणण्याचा उद्देश आहे. म्हणजेच पूर्वी कानास चलनशक्ती होती. कोणते नाव जुळवण्यासाठी प्रोफेसरांनी कारिका तयार केली. कारिका म्हणजे आयडिया. अहमदनगरचे नाव लक्षात ठेवण्यासाठी प्रोफेसरांनी कारिका तयार केली. प्रोफेसरांच्या मुलीचे नाव काय होते, तर प्रोफेसरांच्या मुलीचे नाव सुभद्रा होते. त्याच्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा. अहमदनगर हे नाव आठवणीत ठेवण्यासाठी कोणती युक्ती प्रोफेसरांनी अंगीकृत केली, म्हणजे कोणती आयडिया काढली होती जे त्यांना अहमदनगर हे नाव लक्षात राहावं म्हणून. अहमदनगर हे नाव आठवणीत ठेवण्यासाठी प्रोफेसरांनी दिवस गर्व नसे 20 जापुरी, म्हणजे ही एक लाईन त्यांनी लर्न केली होती. हे चरण लक्षात ठेवले होते, ज्याचा अर्थ दिवस म्हणजे जसे अहच्छ आणि रात्रीच उभे च, मंदे गर्व म्हणजे मद आणि नसे म्हणजे न, आणि विष म्हणजे गर, आणि म्हणजे मद, म्हणजे मद आणि न म्हणजे गर, म्हणजे हे सगळं मिळून त्यांनी अहमदनगर असं लक्षात ठेवलं होतं, जे आपल्या नॉर्मली लोकांसाठी हे खूप हार्ड आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, प्रोफेसरांनी आपल्या मुलीचे नाव लेखकांना काय सांगितले आणि का, तर प्रोफेसरांनी आपल्या मुलीचे नाव लेखकांना प्रमिला चित्रांगदा अशी सांगितली, कारण त्यांना आठवत नव्हते त्यांच्या मुलीचे नाव नक्की काय आहे, कारण ते खूप विसरफोळे असल्यामुळे आपल्या मुलीचे नाव सुद्धा विसरले होते. प्रोफेसर कुठे चालले होते आणि कशासाठी, तर प्रोफेसर अहमदनगरला चालले होते, कारण त्यांची मुलगी सुभद्रा हिच्यासाठी एक चांगले स्थळ होते, म्हणजे लग्नासाठी तिला एक स्थळ आलं होतं, तेच पाहण्यासाठी प्रोफेसर व त्यांची मुलगी नगरास जात होते. आता इथे ना एक इनकरेक्ट वाक्य दिलेलं आहे, ज्याचा काहीच अर्थ लागत नाही आणि ते आपल्याला अर्थपूर्ण, म्हणजे त्या सेंटेन्सचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे असं वाक्य तयार करायचं आहे. नाही मी जात घराबाहेर. सो ह्याचं पूर्ण वाक्य काय येणार, मी घराबाहेर जात नाही, जेव्हा ह्याचा अर्थ लागतो. बहिणी निघत फिरायला सकाळी नसत, तर ह्याचं पूर्ण वाक्य काय होणार आहे, पूर्ण वाक्य ह्याचाच अर्थ अर्थपूर्ण वाक्य, सकाळी फिरायला बहिणी निघत नसत. तिसरा आहे, होती आई प्रेमळ, तर आई प्रेमळ होती. आहे खूप उंच इमारतही, तर ह्याचं पूर्ण अर्थपूर्ण वाक्य काय येणार, ही इमारत खूप उंच आहे. खूप रात्री काल उकडले, काल रात्री खूप उकडले म्हणजेच गरम झाले, जेव्हा लाईट गेल्यावर आपल्याला गरम होतं ना ते. समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. सो पगारचं येणार आहे वेतन, बिकटचं येणार आहे कठीण, त्याच्यानंतर वात्सल्याचं येणार आहे प्रेमळ, आणि कान म्हणजेच कर्ण, आणि तत्पर म्हणजेच तयार. तत्पर म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण जेव्हा रेडी असतो त्याला तयार असं म्हणतात. अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा. पंखे नवीन आहेत. सो ह्याचा शब्दांचा प्रकार ओळखायचा आहे, तर हे काय आहे, सामान्य नाम आहे, नामाच्या प्रकारामधला आहे जो सामान्य नाम आहे. तर हा पंखे सामान्य का आला, विशेष का आला नाही, कारण त्या पंख्याचं कोणत्याही पंख्याचं नाव सांगितलेलं नाही आहे. जसं की पंख्यांची वेगवेगळी नावं आहेत, आय थिंक ओरियन, जे काही असतील ते, तर तिथं जर नाव सांगितलं असतं तर ते विशेष नाम आलं असतं, आणि हे इथे नाव नाही सांगितलं, फक्त पंखे सांगितल्यामुळे हे सामान्य नाम आलेलं आहे.
मयूरासन चांदीचे आहे. सो मयूरासन म्हणजेच जे मोराचं सिंहासन वगैरे असेल ते कशाचं आहे तर चांदीचं. मग चांदी हे काय आहे विशेषण आहे. राम माझा आवडता मुलगा आहे. सो राम काय आहे विशेष नाव आहे आणि मुलगा काय आहे सामान्य नाम आहे. सो रामला अंडरलाईन करून दिलेली आहे, त्यामुळे विशेष नाम काय आहे तर राम. पक्ष्यांचा थवा उडत आहे. तर थवा तर उडतो आहे, उडत आहे, पण काय उडतोय तर थवा. सो थवा हे काय आहे विशेषण. एक सुंदर देऊळ आहे. सो देऊळ काय आहे नाम आहे. जर सुंदर सांगितलं असतं तर ते विशेषण आलं असतं. मग हे नाम सामान्य नाम का आहे कारण ते कोणत्या देवाचं देऊळ आहे हे नाही सांगितलं, त्यामुळे देऊळ हे कॉमन नाउन आहे. तर शब्दांचे 8 प्रकार कोणते असतात तर एक असतो नाम, सर्वनाम, विशेष, क्रियापद हे विकारी आहेत आणि क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव असे मिळून शब्दांचे 8 प्रकार येतात. त्यानंतर भाववाचक नामे तयार करा. सो गोडपासून तयार होणारे गोडवा, बंधू बंधुता, सम समानता, एकाग्र एकाग्रता, एक चा येणार आहे एकता. त्याच्यानंतर आहे लिंग बदला, पुतणी पुतण्या, पंडित पंडितीन, कुमार कुमारी किंवा कुमारिका पण येऊ शकतं, युवक युवती, प्राध्यापक प्राध्यापिका, बकरा बकरी. खालील संधी सोडवायची आहे, म्हणजे जे प्लस करून जो एक शब्द तयार होणार आहे त्याला संधी सोडवा असं म्हणतात. मन प्लस स्थिती जर येणार आहे मनस्थिती, सूर्य प्लस अस्त सूर्यास्त, प्रति प्लस उत्तर प्रत्युत्तर, कार्य प्लस आलय कार्यालय म्हणजे जे ऑफिसेस असतात, स्व प्लस अर्थ स्वार्थ. त्याच्यानंतर आहे वाक्यात उपयोग करा. त्याग करण्याचा अर्थ येतोय बलिदान देणे. वाक्य येणार रमेशने अभ्यासासाठी त्याच्या खेळाचा त्याग केला. त्याग करणं म्हणजे सोडून देणं. नवल वाटणे अर्थ आश्चर्य वाटणे. वाक्य नेहमी कमी बोलणारा आणि शांत राहणारा अमोल आज खूप रागाने बोलत होता, याचे सर्वांनाच नवल वाटले. त्याच्यानंतर आहे भीती वाटणे म्हणजेच घाबरणे, अंगावरती काटा येणे. वाक्य समोर वाघ बघून मला खूप भीती वाटली. त्याच्यानंतर एकरूप होणे म्हणजे समरस होणे, मिक्स होऊन जाणे त्या गोष्टीमध्ये. तर वाक्य सारे भक्त कीर्तनामध्ये एकरूप झाले होते म्हणजे काय बोलतात त्याला मग्न होणे. त्याच्यानंतर पुढे आहे वनवन भटकणे. तर वनवन भटकण्याचा अर्थ आहे खूप फिरणे. तर कामासाठी फिरणे किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी फिरणे. सो त्याचं वाक्य काय आहे, काय करणार पोटासाठी वनवन भटकावे लागते. सो थँक्यू.